नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। सध्या आपण शिवसेनेची सुनावणी आज तरी होणार का या विषयावरती बोलणार आहोत। तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हाचं जे प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी काल बुधवारी कार्यतालिकेमध्ये सूचीबद्ध केलंय। आता आपल्याला माहिती आहे मागील 3 वर्ष हे प्रकरण प्रलंबित असून या प्रकरणाची सुनावणी होऊन अंतिम युक्तिवाद तरी ऐकून घेणार आहे का कोर्ट, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह शिवसेनेचं आणि खास करून ठाकरेंच्या शिवसेनेचं संपूर्ण याकडे लक्ष लागलेलं आहे। राजकीय वर्तुळात देखील याचंच लक्ष लागलंय। सदर प्रकरण हे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे एक सुरू आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये शिंदे गटाला पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केलं होतं। याच निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती। तसेच सेम प्रकरणात अजून एक याचिका आहे ज्यात शिंदेंकडे गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचे सगळे आमदार जे होते जे त्यांच्याकडे गेले होते ते पात्र ठरवले। त्यानंतर या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी आव्हान दिलं आणि आता अशा 2 याचिका आहेत आणि या 2 याचिकांवरती एकत्र सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले। मात्र अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्याच्या सुनावणीला सद्यस्थितीत मुहूर्त लाभलेला नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी त्रिसदस्यीय खंडपीठापुढे शिवसेनेची सुनावणी सूचीबद्ध करण्यात आली होती। हे प्रकरण आज कार्यतालिकेत 36व्या क्रमांकावरती आहे। मग आज तरी पुन्हा सुनावणी होणार का यावर जेव्हा आपण एक अंदाज बांधतो तर आपल्याला एकच उत्तर मिळेल। मागच्या वेळी म्हणजे मार्च मध्ये जेव्हा सुनावणी होणार होती तेव्हा देखील कार्यतालिकेत सदर प्रकरण हे 40व्या क्रमांकावरती सूचीबद्ध होतं। वकील असीम सरोदे जे उद्धव ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी सुनावणी होण्यापूर्वीच सांगितलं की ही सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे। मार्चच्या सुनावणी दरम्यान म्हटलं गेलं इतर प्रकरणांच्या ओझ्यामुळे त्यावेळी फक्त याचिकेचा उल्लेख होऊ शकतो किंवा पुढील तारीख निश्चित होऊ शकते आणि झालंही तसंच। या प्रकरणाला इतर प्रकरणांच्या ओझ्यामुळेच पुढची तारीख मिळाली। आजपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार हे प्रकरण फक्त आणि फक्त अंतिम युक्तिवादसाठी थांबले। गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात अनेकदा तारीख पे तारीख झाली आहे। जानेवारी 2026 मध्ये अंतिम सुनावणीचे शेड्यूल जाहीर झालं होतं पण तेही पुढे ढकललं गेलं आणि आजही अशीच शक्यता सांगितली जाते। सामनाच्या माहितीनुसार सदर प्रकरणाचा विलंब हा कोर्टाने मान्य केला होता पण मागील सुनावणी वेळी न्यायालयाने शिवसेनेचे प्रकरण खूपच रखडल्याचं देखील मान्य केलं आणि मग त्यामुळे सलग सुनावणी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्याची तयारी देखील न्यायालयाने दाखवली होती। पण नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने जानेवारीतील 2 दिवसांचा शेड्यूल पक्षकारांच्या विशिष्ट तासांसह, म्हणजे आपण नोव्हेंबरमध्ये सांगितलं की जानेवारीमध्ये 2 दिवस आपण एक विशिष्ट शेड्यूल ठेवू आणि प्रत्येकी त्यासाठीच आपण 1 तास देऊ आणि त्यानुसार याच्यावरचं जे काही प्रकरण आहे ते आपण सोडवून टाकू। पण त्यानंतर अजूनपर्यंत तारीख पे तारीखचं सत्र थांबलेलं नाहीये असं देखील सामनामधून म्हणण्यात आलंय। मग तुम्हाला काय वाटतं, आज सुनावणी होणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।